दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक एका लहान गावामध्ये एक गरीब शेतकरी राहत असतो. त्याची छोटीशी जमीन असते आणि थोडंफार त्याच्यामधून जे काही मिळायचं त्याच्यावर आणि त्याची एक तरुण मुलगी असते. त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो आणि कसेबसे ते आपले दिवस घालवत असतात. एक दिवस अचानक त्याला निरोप येतो, की एका दुसऱ्या गावामधून त्याच्या मुलीला बघायला काही जण येत आहेत. लोकं, एक कुटुंब येणार आहे. आणि ह्याला खूप थोडा आनंद पण होतो, पण नंतर थोडी काळजी पण वाटायला लागते, की ते आल्यानंतर मी त्यांना खायला काय देऊ? कारण माझ्याकडे आता पैसे नाही आहेत. मग तो थोडा काळजीमध्ये पडतो. पण नंतर तो आपल्या शेतामध्ये जातो आणि सगळीकडे बघतो, की कुठली भाजी आली आहे का, की जी मी विकून बाजारामध्ये ते पैसे येतील आणि त्यांच्यामध्ये ह्या लोकांचं जेवण वगैरे मी करू शकतो. आणि तो शेतामध्ये जातो आणि सगळीकडे बघतो, पण असं कुठली भाजी आलेली नसते जी विकू शकतो. आणि मग अचानक त्याला 3 दुधी भोपळे दिसतात आणि चांगले ते मोठे झालेले असतात. आणि तो ते कापतो आणि बाजारामध्ये जातो. एका ठिकाणी कापड टाकतो रस्त्याच्या बाजूला आणि ते 3 दुधी भोपळे तिकडं ठेवतो आणि बसून राहतो, की त्याला वाटतं की विकले जातील आणि मला त्याच्यातून काहीतरी मिळेल. परंतु तिथून एक जमीनदार जात असतो, जरा गावातला वजनदार माणूस असतो आणि तो त्या दुधी भोपळ्यांकडे बघतो आणि एक दुधी भोपळा उचलतो. शेतकऱ्याला वाटतं की आता मला पैसे देईल, पण तो त्याला पैसे देत नाही आणि तसाच ते घेऊन निघून जातो. आणि या शेतकऱ्याला खूप वाईट वाटतं की एक दुधी भोपळा असाच गेला. थोड्या वेळाने एक पोलीस शिपाई त्या ठिकाणी येतो आणि तो त्या दुधी भोपळ्यांकडे बघतो. तो एक उचलतो आणि निघून जातो, पैसेच देत नाही. आणि आता हा जो शेतकरी आहे तो खूपच निराश झाला, की आता काय करू मी? संध्याकाळी मुलीला बघायला लोक येणार आहेत आणि काय त्यांना देऊ मी? आणि असं विचार करत असताना, निराश झालेला असताना, तेवढ्यात एक पोलीस इन्स्पेक्टर त्या ठिकाणी येतो आणि त्याच्याजवळ येतो आणि तो शेतकरी विचार करतो, की आता हाही दुधी भोपळा गेला फुकट. आता मला काही पैसे मिळणार नाही आणि सर्वकडे त्याला अंधार दिसायला लागतो, की काय कुणाकडून आता मदत मागू मी? आणि तरी तो पोलीस इन्स्पेक्टर त्याच्याकडे बसतो आणि सांगतो, की का निराश का झालेला आहेस? एकच दुधी भोपळा घेऊन कसा बसला तू विकायला? आणि तो शेतकरी त्याला सांगतो, की त्याला सगळी हकीकत सांगतो, की कसं कोण 2 जण फुकट घेऊन गेले. आणि पोलीस इन्स्पेक्टर त्याला सांगतो, चल मला दाखव. तो त्याला घेऊन जमीनदाराच्या घरी जातो आणि सांगतो, की मी तुला दंड करू शकतो किंवा तुला पोलीस स्टेशनमध्ये बंद करू शकतो आतमध्ये. तू ह्याचं फुकट घेतलेलं आहे. आणि तो जमीनदार घाबरतो आणि मग पोलीस इन्स्पेक्टर त्याच्याकडून दंड म्हणून 1,000 रुपये वसूल करतो. आणि ते 1,000 रुपये बाहेर आल्यावर त्या शेतकऱ्याच्या हातात देतो आणि सांगतो, हे ठेव. आणि नंतर त्याला सांगतो, चल आता पोलीस स्टेशनमध्ये चल आणि तो पोलीस शिपाई कोण आहे मला दाखव, ज्याने तुझ्याकडून हे फुकट घेतलं. आणि तिकडे गेल्यावर त्या पोलीस शिपायाला तो ओळखतो शेतकरी. आणि इन्स्पेक्टर त्याला दम देतो आणि सांगतो, तू चुकीचं केलेलं आहेस. आणि त्याच्याकडून सुद्धा 1,000 रुपये दंड वसूल करतो आणि ते 1,000 शेतकऱ्याला देतो. आता त्या शेतकऱ्याकडे 2,000 रुपये झाले. बाहेर आल्यावर मग तो इन्स्पेक्टर सांगतो, की आता हे एकच दुधी भोपळा उरला आहे, ह्याचं तू काय करणार? आणि तो शेतकरी तो दुधी भोपळा त्या इन्स्पेक्टरला देतो आणि सांगतो, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आज, हे भेट म्हणून माझ्याकडून घ्या. तो इन्स्पेक्टर सांगतो, नाही मला भेट नको. तो इन्स्पेक्टर स्वतःच्या खिशातून अजून 1,000 रुपये काढतो, त्या शेतकऱ्याच्या हातात देतो आणि सांगतो, हे ठेव. आणि तो दुधी भोपळा स्वतः घेतो आणि त्या शेतकऱ्याला खूप आनंद वाटतो. तो स्वर्गामध्ये बघतो, स्वर्गाकडे बघून दृष्टी करतो आणि सांगतो, देवा, काय तू मला कशा प्रकारे मदत केलीस? आणि आता माझं जे मुलीचं बघायला येणार आहे त्यांचं तर जेवण होईल, कदाचित या 3,000 रुपयामध्ये माझ्या मुलीचं लग्नसुद्धा होऊन जाईल. आणि तो आनंदाने त्याच्या घरी जातो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं कधी घडलं आहे का, की आपल्याला मदतीचे चारही रस्ते बंद झाले आहेत. चौफेर आपल्याला अंधार आहे, कुठलाही दरवाजा उघडा आपल्याला दिसत नाही, मदतीची कुठलीही आशा नाही. आणि अशा वेळेस अचानक कोणतरी आपल्याला येतो. कदाचित तो ओळखीचा सुद्धा असतो, कदाचित ओळखीचा सुद्धा नसतो, पण तो आपल्याला येऊन मदत करतो.
आणि आपली जी अडचण आहे तो ते दूर करतो, तो भागवतो. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला असा कधी ना कधीतरी अनुभव आला असेल. देव आपल्याला कधीही एकटं सोडत नाही. देवदूत तो स्वर्गातून पाठवत नाही, पण देवदूतांच्या रूपामध्ये तो माणसं आपल्याला मदतीसाठी पाठवतो. नेहमी देवावर विश्वास ठेवला. ज्यावेळेस सर्व मदतीचे दरवाजे बंद असतात, त्यावेळेस देव ते उघडतो आणि आपल्याला मदत करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. प्रकटीकरण ह्याचा 3 अध्याय आणि 8वं वचन. रेव्हलेशन चॅप्टर 3 अँड वर्स 8. तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ पुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.